संत ज्ञानदेव महाराजांकडून जे आहे ते विठ्ठलाच्या या संपूर्ण रूपाविषयी काय सांगितलं गेलं ते आपण ऐकतोय आता। सावळी ते मूर्ती हृदयी बिंबवली, देहबुद्धी पालटली माझी सांची। धन्य माझी भक्ती, धन्य माझा भाव, हृदयी पंढरी रावस राहा जलसे। आशा तृष्णा कैशा मावळ त्या दोन्ही, चिंता विठ्ठल चरणी जडोनी ठेली। नामयाचे जनी विश्रांती पय झाली, हृदयी राहिली विठ्ठल मूर्ती। हृदयामध्ये फक्त विठ्ठलाचाच भाव जो आहे तो संतांनी सांगितलेला आहे आणि हाच संत शिकवणीतनं या पूर्ण संत परंपरा जी आहे ती विठ्ठलाच्या अवतीभोवती फिरते। संपूर्ण संतांनी जो आहे तो विठ्ठलाला आपलं दैवत मानलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच समाज प्रबोधनासाठी अनेक अभंग असतील तुकारामांनी लिहिलेले आहेत, तर ज्ञानेश्वरींच्या माध्यमातून ज्ञानदेवांनी देखील जो संदेश जो आहे तो वारकऱ्यांसाठी दिलेला आहे। ज्ञानाचा गजर जो आहे तो करणारा हा विठ्ठल आहे आणि या लाडक्या आपल्या विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी एक मोठी अशी आध्यात्मिक परंपरा जी आहे ती महाराष्ट्राला आहे। हे महाक्षेत्र पंढरपूर म्हटलं जातं। पांडुरंगाचं नक्की महत्त्व काय आहे, पांडुरंगाचं स्वरूप नक्की कसं पांडुरंगाला प्राप्त झालं याविषयी अनेक आख्यायिका आहेत। त्यापैकी एक आख्यायिका म्हणजे ज्यावेळेला द्वारकेहून पंढरपूरला श्रीकृष्ण जे आहेत ते आलेले होते, त्याची ही महाराष्ट्रभर जी आहे ती एक कथा प्रचलित आहे। पुंडलिक नावाचा व्यक्ती जो आहे तो पंढरपुरामध्ये राहत होता, त्याच्या आई वडिलांच्या सेवेत तो मग्न होता। विठ्ठलाला वाटलं की आपण त्याच्या भेटीला जावं, त्याला हवं नको ते विचारावं। त्याप्रमाणे श्रीकृष्ण जे आहेत ते द्वारकेतून निघाले, पंढरपूरला आले आणि त्यांच्या सेवेमध्ये जो पुंडलिक गर्क होता आपल्या आई वडिलांच्या, त्याला विचारलं की मी आता आलेलो आहे, तुला काय पाहिजे आहे। ज्यावेळेला स्वतः परब्रह्म तिथे उभे होते म्हणजे श्रीकृष्ण उभे होते, त्यावेळेला पुंडलिकांनी सांगितलं की हे विठ्ठल जे आहे तुला मी ही भीड देतोय, तू ह्याच्यावरती उभा राहा। आणि त्याच विठेवरती जो आहे तो पांडुरंगानं आसरा घेतला आणि पांडुरंग जे आहे ते विठ्ठल आपला सगळ्यांचा लाडका इथं उभा राहिलेला आहे। कटेवरी म्हणजे कमरेवरती हात ठेवून आता विठ्ठलाला पोशाख जो आहे तो परिधान करण्यात आला। निरंकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विटेवर। निरंकार तो निर्गुण ईश्वर कसा प्रगटला असा विटेवर। उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर। पुतळा चैतन्याचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा। खरं म्हणजे हा कानडा राजा पंढरीचा आहे। हे पोशाख ज्यावेळेला परिधान विठ्ठलाला केलं जातंय त्यावेळेला विठ्ठलाचं अत्यंत साजिर गोजिर रूप जे आहे ते या आपल्या डोळ्याच्या माध्यमातून मनाच्या कुपीमध्ये अगदी वर्षानुवर्ष ठेवावं असं हे रूप जे आहे ते विठ्ठलाचं आपल्याला पाहायला मिळतंय। तिथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या गाभाऱ्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस उपस्थित आहेत आणि जे वारकरी दाम्पत्य आहे, उगले दाम्पत्य, ते देखील तिथे उपस्थित आहे। आणि या संपूर्ण विठ्ठलाची महापूजा ज्या वेळेला पार पडते ते आपल्या डोळ्यामध्ये आपल्या मनामध्ये साचवताना हे संपूर्ण तिथल्या गाभाऱ्यामध्ये जे आहेत ते अनेक माध्यमांचे कॅमेरे आहेत, परंतु आपल्या विठ्ठलाला आपल्या मनात साठवण्यासाठी तिथं जी लोक बसलेली आहेत ती खरं म्हणजे नशीबवान आहेत। काही अधिकारी आहेत तिथं, त्यासोबत मंदिर प्रशासनामधली काही लोक आहेत आणि वारकरी दाम्पत्य देखील तिथं आहे। ज्या विठ्ठलाच्या समोर भेदाभेद अमंगळ आहे तोच संदेश इथं पाहायला मिळतोय। जे राज्याचे एक मुख्यमंत्री जे आहेत सपत्नीक तिथे पूजा करतायत, तर दुसऱ्या बाजूला एक साधा वारकरी जो गेल्या कित्येक दिवसांपासून चालत पंढरपुरात पोहोचलेला आहे, त्याला देखील विठ्ठलाच्या या संपूर्ण पूजेचा बहुमान जो आहे तो मिळत असतो। अभगे गरजे पंढरपूर, चालला विठू नामाचा गजर। अशाच काहीशा भावना ज्या आहेत किंवा संपूर्ण वातावरण जे आहे ते पंढरपूरचं तसंच झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सोहळा जमला आषाढीचा, ध्यास विठू माऊलीच्या दर्शनाचा। अशाच पद्धतीच्या या संपूर्ण भावना ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। निरंकार तो निर्गुण ईश्वर असा हा पांडुरंग जो आहे तो आहे, नांदतो केवळ पंढरपूर असं देखील यावेळेला आपल्याला पाहायला मिळते। अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग। अशी जी अनेक गाणी आहेत पांडुरंगावरची ती ज्यावेळेला आपण ऐकतो त्यावेळेला देखील पांडुरंगाचं वर्णन जे आहे ते ऐकून आपलं मन जे आहे ते प्रफुल्लित होत असतं। आणि ज्यावेळेला आता पोशाख परिधान होतोय पांडुरंगाला, त्याचं रूप जे आहे ते अक्षरशः नजरेतनं आपल्या मनाच्या एखाद्या कुपीमध्ये साठवून ठेवावं
असंच हे वाटतंय। हे सुंदर असं रूप आपण सध्या थेट पंढरपुरातनं पाहतो आहोत। विठ्ठलाच्या गाभाऱ्यातनं ही थेट दृश्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचतायत। खरं म्हणजे रात्रीचे पहाट झालेली आहे आणि विठ्ठलाची थेट पूजा आपल्याला TV9च्या माध्यमातून पाहता येते। हा संपूर्ण सोहळा जो आहे तो आषाढीचा आपण पाहतो आहोत। अत्यंत सुंदर असं रुक्मिणी मातेचं देखील इथे स्वरूप पाहायला मिळतंय आणि एका बाजूला विठ्ठलाच्या पोशाख जो आहे विठ्ठलाला तो चढवला जात असताना, त्यांना परिधान केला जात असताना, दुसरीकडे रुक्मिणी मातेचं देखील हे संपूर्ण अत्यंत सुंदर असं रूप जे आहे ते इथं पाहायला मिळतंय। मंदिर प्रशासनाकडनं जे आहे ती पूजा जी आहे ती आता संपन्न होती आहे। या संपूर्ण महापूजेचा मान जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नीला मिळालेला आहे। हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, अशी एक शिकवण जी आहे ती संतांच्या माध्यमातून मांडली जाते। आनंदी आनंद भरला अवघा दाही दिशा कोंदला, अशी संपूर्ण भावना आहे। संत सज्जनाचा मेळा भक्ती रंगानं रंगला, अशा भावना ज्या आहेत त्या इथं येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या मनात असतात। गेल्या कित्येक दिवसांपासून हे वारकरी या संपूर्ण वारीमधनं जे आहेत पायी चालत असतात। अनेक महाराष्ट्रातनं अनेक दिंड्या ज्या आहेत त्या महाराष्ट्रभरातल्या विविध भागांमधून येत असतात। तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, त्यानंतर अनेक पालख्या ज्या आहेत प्रत्येक संतांच्या त्या येत असतात। महाराष्ट्रातनं हे लाखो संख्येनं भाविक जे आहेत त्या आषाढीच्या एकादशीच्या पूर्वसंध्येला पूर्ण महाराष्ट्रभरातून पंढरपुरामध्ये दाखल होतात। आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी ते दाखल होतात आणि सध्या ही महापूजा जी आहे ती विठ्ठलाची संपन्न होतीये। विठ्ठला